बघा, आपण आधीच्या व्हिडिओमध्ये काही लेसन अभ्यासलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं आधीच्या व्हिडिओत. प्लांट क्लासिफाईड इंटू 2 सब किंगडम्स, दॅट इज क्रिप्टोगॅम्स अँड फनेरियोगॅम्स. क्रिप्टोगॅम्स अगेन क्लासिफाईड इंटू 3 डिव्हिजन. फर्स्ट थॅलोफायटा, सेकंड ब्रायोफायटा आणि थर्ड वन इज टेरिडोफायटा. For these cryptogams, all these plants reproduce by spore formation. They are called as cryptogams as their reproductive organ cannot be seen. That is hidden. Crypto means hidden and gams means reproductive organ. ज्यांचं reproductive organ जे आहे ते लपलेलं असतं, असे स्पोर फॉर्मेशनने ते रिप्रोड्यूस होत असतात. सेकंड जे आहे सब किंगडम, दॅट इज फनेरियोगॅम्स. Phanerogamps is classified into 2 groups, that is gymnosperms and angiosperms. And see, angiosperms is again classified into dicots and monocots. Then let us see the phanerogamps. तर दुसरं सब किंगडम आहे phanerogamps. Plants which have a special structure for a reproduction and produce seeds are called phanerogamps. जे प्लांट आहेत त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शनसाठी स्पेशल स्ट्रक्चर असतं आणि ते सीड्स तयार करतात, त्यांना काय म्हणतात? फनेरियोगॅम्स. इन दिस प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म. रिप्रोडक्शन सिस्टम कंप्लीट झाली, त्यांचं रिप्रोडक्शन कंप्लीट झालं प्रोसेस की त्यावेळेला त्यांच्यामध्ये काय तयार होतं? सीड्स आर फॉर्म. आणि त्या सीड्समध्ये असतं इट कंटेन्स एम्ब्रो अँड स्टोर फूड. एम्ब्रो असतं त्याच्यामध्ये आणि स्टोर फूड म्हणजे अन्नसाठा असतो. ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड, ज्यावेळेला ती सीड त्या ठिकाणी आपण मातीमध्ये रोवली जाते आणि उगवते, द स्टोर फूड इज यूज्ड. त्याच्या वाढीसाठी काय यूज होतं? ते स्टोर फूड. फनेरोगॅम्स आर क्लासिफाईड इंटू जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स. बघा, फनेरोगॅम्स जे आहे त्याच्यामध्ये जे रिप्रोडक्शन आहे ते त्याचं स्पेशल स्ट्रक्चर असतं. सीड्स फॉर्म होतात, त्या सीड्समध्ये काय असतं? एम्ब्रो आणि स्टोर फूड असतं. आता जसं पाहिलं आहे तुम्ही, आंब्याची कोय वगैरे असते, आपण मँगोचं सीड ते तसंच खाऊन टाकून दिलं की ते वाढतं. तर टाकून दिलं म्हणजे लगेच उद्या आणि परवाच वाढतं का? नाही, तर काही दिवस घेत असतं ते. तर त्याची वाढ होण्यासाठी त्याच्यामध्ये जे एम्ब्रो असतं ते एम्ब्रो वाढीस लागण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी सुरुवातीला त्याच्यामध्येच स्टोर फूड असतं. ते स्टोर फूड ते यूज करतं, तेच वापरून त्या ठिकाणी ते आपली वाढ करत असतं आणि नंतर मग वाढीस लागत असतं. असं हे जे फनेरोगॅम्स आहेत ते फनेरोगॅम्स त्याच्या 2 याच्यामध्ये ते क्लासिफाईड केलेले आहे डिव्हिजनमध्ये. एक म्हणजे जिम्नोस्पर्म्स आणि दुसरं म्हणजे एंजिओस्पर्म्स. तर डिव्हिजन फर्स्ट आहे जिम्नोस्पर्म्स. ऑब्झर्व ऑल गार्डन प्लांट लाईक सायकस, ख्रिसमस ट्री, हिबिस्कस, लिली एक्सेट्रा. म्हणजे असे वेगवेगळ्या जे प्लांट्स आहेत ते तुम्ही ऑब्झर्व करा. आता मँगो ट्री आहे, ख्रिसमस ट्री आहे, सारख्याच आहेत का? नाही, तर त्यांच्यामध्ये डिफरन्स आहे. म्हणजे असे वेगवेगळे डिफरन्सेस आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतील. जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन. जे जिम्नोस्पर्म्स असतात म्हणजे ह्या डिव्हिजनमधले, पहिल्या डिव्हिजनमधले, ते काय असतात? एव्हरग्रीन, म्हणजे नेहमीच ग्रीन असतात, सदैव. त्याच्यानंतर पेरिनियल म्हणजे बहुवार्षिक, जास्त. इट लाईव्स मेनी इयर्स, जास्त इयर्स ते त्या ठिकाणी जगतात, जास्त वर्ष. अँड उडी म्हणजे लाकडासारखं त्यांच्यामध्ये खोड असतं, लाकडासारखा भाग. म्हणून हे जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरिनियल अँड उडी. देअर स्टेम आर विदाऊट ब्रांचेस. त्यांचं स्टेम आहे ते विदाऊट ब्रांचेस असतं. म्हणजे स्टेम वाढल्यानंतर त्या स्टेमवर वेगवेगळी ब्रांच किंवा त्या ब्रांचवर लीव्ज वगैरे येत नाही. तर लीव्ज फॉर्म अ क्राऊन म्हणजे एखाद्या मुकुटासारखं त्या ठिकाणी लीव्ज फॉर्म होतं. ख्रिसमस ट्री पाहिली ना तुम्ही, ख्रिसमस ट्रीला कसं एखादं मुकुटासारखं ते आपल्याला वाटतं, उतरत्या याच्यामध्ये असं क्राऊन त्या ठिकाणी लीव्जचं फॉर्म होत असतं. दिस प्लांट्स बियर मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन अ डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सम प्लांट्स. हे जे प्लांट्स आहेत त्यांचं त्या ठिकाणी मेल अँड फिमेल फ्लावर्स, डिफरंट स्पोरोफिल ऑफ द सेम प्लांट. एकाच प्लांटमध्ये त्यांचे जे मेल आणि फिमेल फ्लावर्स आहेत ते त्यांचं सीड्स, बीज आहे ते त्या ठिकाणी स्पोर असतात. सीड्स ऑफ these plants do not have a natural covering. That is important.
सीड्स ऑफ दिस प्लांट्स डू नॉट हॅव अ नॅचरल कव्हरिंग. हे ज्या प्लांट्स आहेत त्यांचं जे सीड आहे त्या सीडवर कोणत्याही प्रकारचं नॅचरल कव्हरिंग नसतं, म्हणजे ते ओपन असतं. म्हणून या ठिकाणी बघा अर्थ पण आपल्याला दिलं आहे जिम्नोस्पर्म्स. जिम्नो मीन्स नेकेड, म्हणजे डोळ्यांना आपल्याला दिसतं, आणि स्पर्म्स मीन्स सीड, म्हणजे डोळ्यांना दिसतं असं बीज, त्याचं सीड, त्याच्यावर कव्हरिंग नसतं म्हणून ते आपण डोळ्यांनी पाहू शकतो. दिस प्लांट्स डू नॉट फॉर्म फ्रूट अँड आर देअरफॉर कॉल्ड ॲज अ जिम्नोस्पर्म्स. त्याच्यामध्ये फ्रूट फॉर्म होत नाही, फक्त त्याचं सीड असतं, आणि ते सीड त्याच्यामुळे ओपन असतं कारण त्याच्यावर कोणतंही फ्रूट त्या ठिकाणी फ्रूटचं कव्हर नसतं. इथे आपल्याला दिसतंय बघा या प्लांटमध्ये त्याचं मध्यभागी हे जे मोठं दाखवलेलं आहे ते काय, त्याचं सीड आहे. फॉर एक्झाम्पल सायकस, पिसिया मीन्स ख्रिसमस ट्री, थुजा त्या ठिकाणी मीन्स त्याला म्हणतो आपण मोरपंखी, पायनस म्हणजे देवदार एक्सेट्रा. सेकंड डिव्हिजन आहे या ठिकाणी अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्म्समधले जे प्लांट आहेत तर त्यांचे फ्लावर्स, द फ्लावर्स ऑफ दिस प्लांट्स बियर आर देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. म्हणजे त्यांचे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणजे काय आहे, फ्लावर्स आहेत. फ्लावर्स डेव्हलप इंटू फ्रूट्स, म्हणजे फ्लावरद्वारे त्याचं रिप्रोडक्शन होऊन त्याचं फ्रूट डेव्हलप होत असतं, फ्रूट तयार होतं. अँड सीड्स आर फॉर्म, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये काय तयार होतात, सीड्स. दीज सीड्स आर कवर, दॅट इज अ इम्पॉर्टंट थिंग. याचं सीड काय असतं, कवर्ड असतं. पहिला जो आपण त्या ठिकाणी डिव्हिजन अभ्यासलं जिम्नोस्पर्म्स, त्याचं सीड कवर होतं का, नाही, अनकवर्ड होतं ते, त्याच्यावरती कोणते आवरण नव्हतं. याचं जे सीड आहे ते कसं असतं, कवर्ड असतं, म्हणून वरून फ्रूटचं त्या ठिकाणी कवर असतं त्याला, आणि आतमध्ये सीड असतं. हेन्स दे आर कॉल्ड अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्ममधलं अँजिओ मीन्स कवर अँड स्पर्म मीन्स सीड, म्हणजे सीड कव्हर केलेले असतात ते अँजिओस्पर्म्स, आणि त्यांचं सीडवर कोणतेही कव्हर नसतं, फ्रूट नसतं, ते काय असतं, जिम्नोस्पर्म. द प्लांट्स हुज सीड कॅन बी डिवायडेड इंटू 2 इक्वल हेल्प्स और डायकॉटिलिडॉन्स आर dicotyledons plants, and those whose seeds cannot be divided into equal parts are monocotyledons. Dicotyledons means di means 2 आणि mono means 1. cotyledons means त्यांचं ते पत्र, बीजपत्र. बघा इथे एक्झाम्पल दिलेले आपल्याला. सोक द सीड्स ऑफ कॉर्न, बीन्स, ग्राउंडनट, टॅमेरिन, मँगो, wheat etc. in a water 8 to 10 hours. After they are soaked, check each seed to see whether it divided into 2 equal parts or not. ते सीड जे आहे त्याचे 2 इक्वल पार्ट होत असतील इझिली तर त्याला काय म्हणतो आपण, डायकॉटिलिडॉन्स. आणि जर इझिली त्याचे 2 इक्वल पार्ट्स होत नसतील तर त्याला काय म्हणायचं, मोनोकॉटिलिडॉन्स. मोनो मीन्स सिंगल, 1 म्हणजे त्याचे पार्ट्स होत नाही, आणि डाय मीन्स 2 पार्ट्स. बघा आता जसं ग्राउंडनट आहे म्हणजे शेंगदाणा, सहज बघा इझिली त्याचे 2 पार्ट होतात की नाही. टॅमेरिन म्हणजे चिंच, ती चिंच आपण भाजली की त्याचे 2 भाग होतात बघा सहज, म्हणजे ते काय झाले, डायकॉटिलिडॉन प्लांट्स. आणि ज्याचे असे 2 समान भाग होत नाही त्या सीड्सचे त्याला काय म्हणतो आपण, मोनोकॉटिलिडॉन्स. बघा इथे एक्झाम्पल आपल्याला त्यांच्यामधला डिफरन्स दिला आहे, मोनोकॉटिलिडॉन प्लांट्स अँड डायकॉटिलिडॉन प्लांट्स. सीड, रूट, स्टेम, लीफ आणि फ्लावर. सीडमध्ये बघा डायकॉटिलिडॉन्स जे आहेत ते 2 कॉटिलिडॉन्स येतात त्याचे, म्हणजे 2 भाग. आणि मोनोकॉटिलिडॉन्समध्ये सिंगल कॉटिलिडॉन्स, म्हणजे त्याचे 2 भाग समान होत नाही. त्याच्यानंतर त्यांचं रूट जे आहे डायकॉट्सचं, त्याला शॉर्टमध्ये डायकॉट्स आणि मोनोकॉट्स असं सुद्धा म्हणतात. डायकॉट्सचं रूट जे आहे ते कसं असतं, वेल डेव्हलप आणि प्रायमरी रूट, आणि मोनोकॉटचं जे आहे ते असं फायबरस रूट असतं. डायकॉट्स जे आहे त्यांचं स्टेम स्ट्रॉंग असतं, हार्ड असतं, फॉर एक्झाम्पल बनियान ट्री. आणि मोनोकॉट्स जे आहेत ते हॉलो, फॉर एक्झाम्पल बांबू, म्हणजे हॉलो मीन्स पोकळ भाग असतो आतमध्ये, म्हणजे बांबूचं झाड असतं, तो बांबू उगवतो त्याच्या आतमध्ये पोकळ भाग असतो. त्याच्यानंतर बनाना, फॉल्स त्याचं स्टेम असतं, म्हणजे असं खोटं भासणारं, जसं बनाना ट्री आहे. त्याच्यानंतर डिक्स लाईक स्ट्रक्चर असतं, फॉर एक्झाम्पल ओनियन. डायकॉट्समध्ये लीफ जे आहे ते रेटिक्युलेट व्हेंटेशन असतं त्याचं, म्हणजे जाळीदार
जाळीसारखं, जसं पिंपळाचं पान वहीमध्ये बघा तुम्हाला काही जणांना ठेवायचा छंद असतो, ते सुकलं की त्याची जाळी तयार होते, ते काय असतात डायकॉट्स. आणि मोनोकॉट्समध्ये कसे असतात पॅरलल व्हेंटिएशन्स असतात त्यांच्यामध्ये. त्यांचं जे डायकॉट्सचं फ्लावर आहे ते फ्लावर विथ 4 or 5 पार्ट्स इन देअर मल्टिपल्स. 4 किंवा 5 भाग असतात ते फ्लावर्सच्या पाकळ्यांसारखे असे. आणि मोनोकॉट्स जे आहे त्याच्यामध्ये ते फ्लावर्स आहेत त्यांचं 3 पार्ट्स असतात किंवा मल्टिपल्स ऑफ 3. मल्टिपल्स ऑफ 3 म्हणजे 3 पार्ट्स किंवा 6 पार्ट्स याप्रमाणे. मल्टिपल्स म्हणजे 3चा टेबल, 3च्या पटीमध्ये ज्याला आपण म्हणतो. अशा पद्धतीने हा डिफरन्स इथे तो वाचायचा आहे, डायकॉट्स अँड मोनोकॉट्स. हे बघा मोनोकॉट्स आणि डायकॉट्समधले फ्लावर्स जसं सांगितलं होतं तुम्हाला. इथे आपल्याला वरती दिसते फ्लावर्स सदाफुलीसारखं, त्याचे जे 5 भाग आहेत, म्हणजे त्या ठिकाणी आपण अभ्यास केलं होतं मल्टिपल्स ऑफ 5. 5 भागांमध्ये 4 भागांमध्ये त्याचं विभाजन होतं. खालच्या डायग्राम्समध्ये आपल्याला किती दिसत आहे त्याचे 6, म्हणजे मल्टिपल्स इन 3, दॅट इज अ मोनोकॉट्स. बघा संपूर्ण लेसनमध्ये आपण काय स्टडी केलेलं आहे, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट, दॅट इज अ 4th किंगडम ऑफ प्लांटी. 4th kingdom, that is a plantae. It is classified into 2 groups, that is a cryptogams and phanerogams. Cryptogams again classified into 3 divisions. First one Thallophyta, second one Bryophyta, and third one is a Pteridophyta. There P is a silent, remember. It called as a Pteridophyta. Then second one subkingdom is a Phanerogams. It is again classified into 2 divisions, that is a gymnosperms and angiosperms. Angiosperms is again classified into dicots and monocots, means dicotyledon and monocotyledon.